रे सा धरी रे सा पा रे मा ग रे गा मा पा रे सा। रियल लाईफ मधील मंगला आणि तुम्ही बघताच ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. पण आता तुम्ही भेटणार आहात रिअल लाईफ मधल्या मंगलाला, अर्थातच डॉक्टर मंगला कपूर यांना. चित्रपटाचा दिग्दर्शिका अपर्णा ताई कलाकार. खूप एक्साइटेड आहे आणि मला सगळ्यात जास्त आनंद आज मंगला मॅमसाठी होतोय की सगळ्यांना आज कदाचित किंवा 17 तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो तेव्हा कळणार आहे की काय स्टोरी आहे त्यांची आणि ती प्ले करायला मला मिळाली. सो जबाबदारीचं काम होतं आणि खूप मजा आली आणि काहीतरी ऑफकोर्स वेगळं करायला मिळालंय मला आणि मी 100 नाही 200 नाही 1000% प्रयत्न केलाय. आता ऑफकोर्स प्रेक्षकांवर आहे की ते त्यांना कसं वाटेल. अपर्णाताई ही अशी एक भूमिका आहे की सक्षम अभिनेत्रीच पेलू शकते, पण मुळातच हा इतका संवेदनशील विषय तुम्ही मांडताय त्यासाठी तुम्ही धाडसच केलं असं मी म्हणेन. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. की तुम्हाला जो काही प्रश्न विचारतीये त्या चांगलं मराठी बोलतात, पण त्यांना हिंदीमधनं उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे, कारण मंगलाताईंना कळेल की तुमच्या खूप वेगळं वाटतं जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा, कारण माहिती नव्हतं की भारतातली ॲसिड अटॅक पहिलीच केस वगैरे. मला आणि शशांक दादांना खूप आनंद झाला. मला एक काहीतरी वेगळं करायला मिळते आणि ज्या मंगलाजींच्या ॲक्च्युअल आईवडिलांनी जे सहन केलं असेल म्हणजे त्यांना सलाम आहे. आणि मंगलाजींची विल पॉवर आपण म्हणतो ना, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. मंगलाताई हे सिद्ध करून दाखवलं. खरंच मंगलाताई तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे. खूप बरं वाटतं, प्राऊड फील होतं. आणि आमची शिवानीचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो आणि मी किती सुंदर दिसते, किती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असतात. अशा वेळी शिवानीनी जवळजवळ 90% मध्ये तिचा असा मेकअप होता आणि त्या मुलींनी तो केला आणि 12-12 त्यामुळे मी शिवानीचंही मनापासून अभिनंदन करते. आणि आमची डिरेक्टर अपर्णा भोशिंग, खूपच मजा आली अपर्णाबरोबर काम करताना. लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जर असा हळवा कोपरा आणि खूप छान. आणि अरुण वर्माजींचं नाव घे म्हणजे दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचे सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं, खूप मजा येते. म्हणजे आम्ही सगळेच त्याच बाजून आहोत. हे दोन आमची मुलं आहेत. शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं होतं. उत्तम अभिनेता म्हणजे मी त्यांच्या फिल्मसाठी पाहिलं होता फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना, पण मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. डॉक्टर सुनील, संजीवजी, असं एक सेटवरचं वातावरणच छान होतं. त्यामुळे मेघना एक वेगळी परवडली होती आमच्यासाठी की एक वेगळी फिल्म करायला मिळाली. आणि आता आम्ही जेव्हा वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो आणि असं काहीतरी क्रेडिट खरं तर दिग्दर्शकांचंच आहे. त्यांनी सांगितलं होतं की नको म्हणा लोक गाडीतला, आपण जरा वेगळं ट्राय करून बघूया. उत्सुकता 100% होतीच काम करायची. आणि हे पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं. मॅडमचं जे पुस्तक आहे ना ते पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ज्या मला अपर्णा मॅमचा फोन आला त्यावेळेला म्हटलं अरे ह्या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे, कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे. आणि मी म्हटलं मला जरा संदर्भ बघावा लागेल. पण मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे. मग मॅडम बरोबर ज्यावेळेला बोलणं झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे करूयात. आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना ते देणं म्हणून आपण करायच्या असतात. त्या म्हणजे बनारस ही सुरांची नगरी आहे, पण तिथेही काही असुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातने ह्या पद्धतीचं कृत्य घडलेलं होतं.
मला त्यांच्याबद्दलचं एक असं वाटलं की मनात कुठल्याही पद्धतीचा समाजाविषयीचा कडवटपणा न घेता आयुष्य काढणे ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट. आणि अलकाताई ज्या पद्धतीने म्हणाले की मला याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवानीचं आहे की ज्या वयामध्ये पोरगी नटून फुटून छान मी कशी कॅमेऱ्यासमोर दिसते आहे, मला बघा मला बघा जगा मागा ज्या पद्धतीने असतो त्याच्या याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच करीत आहे आणि मला तिचं मनापासून कौतुक आहे. आणि अलकाताई म्हणजे इतक्या फिल्म्स केल्यानंतर आमच्या सगळ्यांबरोबर फिल्म करताना आमच्यातलंच एक होऊन कुठल्याही पद्धतीचा स्टारडम वागण्यात न आणता एक फॅमिली म्हणून काम करणं ही खरंच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की इतकं काम केल्यानंतर जो म्हणजे मेणवलीच्या घाटावरती पहिला सिक्वेन्स होता आमचा आणि मी बघत होतो पहिला सिक्वेन्स आपला मेणवलीच्या घाटावरती सुन सदाए दे रही है मंजिल प्यार की, ऐ मेरे हमसफर एक जरा इंतजार, सुन सदाए दे रही है मंजिल प्यार की। शहर से ताल्लुक़ रखते हैं, बनारस से, सुरों की नगरी बनारस। और मैंने बचपन में मैम को कई बार गाते हुए सुना था, लेकिन कभी सोचा नहीं था कि ऐसा वक्त आएगा कि मैं मैम के साथ खड़ी हो पाऊंगी और उनके ऊपर कोई फिल्म बन पाएगी हमारे द्वारा। लेकिन आज ये सब संभव हुआ है शिवानी की वजह से और मैम की वजह से। मैम आपने जो भी बर्दाश्त किया, जो भी आपकी लाइफ में हुआ, उसकी क्षतिपूर्ति हम नहीं कर सकते, ऑफकोर्स नहीं कर सकते, क्योंकि जो भी आपके साथ हुआ वो बहुत ही अकाल्पनिक था। और बस इतना कर सकते हैं कि एक बार खड़े होकर मैम के लिए ताली बजा सकते हैं। बस इतना ही कर सकते हैं। हम सब एक जरा इंतजार, सुन सदाए दे रही है मंजिल प्यार की, ऐ मेरे हमसफर एक जरा इंतजार, सुन सदाए दे रही है मंजिल प्यार की। शहर से ताल्लुक़ रखते हैं, बनारस से, सुरों की नगरी बनारस। और मैंने बचपन में मैम को कई बार गाते हुए सुना था, लेकिन कभी सोचा नहीं था कि ऐसा वक्त आएगा कि मैं मैम के साथ खड़ी हो पाऊंगी और उनके ऊपर कोई फिल्म बन पाएगी हमारे द्वारा। लेकिन आज ये सब संभव हुआ है शिवानी की वजह से और मैम की वजह से। मैम आपने जो भी बर्दाश्त किया, जो भी आपकी लाइफ में हुआ, उसकी क्षतिपूर्ति हम नहीं कर सकते, ऑफकोर्स नहीं कर सकते, क्योंकि जो भी आपके साथ हुआ वो बहुत ही अकाल्पनिक था। और बस इतना कर सकते हैं कि एक बार खड़े होकर मैम के लिए ताली बजा सकते हैं।